सबस्क्राईब करा कोकण दर्शन चॅनलला आणि क्लिक करा बेल आयकॉनवर, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी. हरिभजना विनकार घालवू नको, हरिभजना विनकार घालवू नको, हरिभजना विनकार घालवू नको. हे पिनावपाणी डमरूधरा शशी शेखरा गौरीहरा गिरिजाभरा उमा महेश्वरा नागभूषणा नीलकंठा नंदिकेश्वरा, हे 17 कलांनी नटलेल्या 17 कलायुक्त कलेश्वरा आदि पुरुषा, तुला या वशिष्ठ महंतांचा शतशः मागून मिळत नाही तो म्हणजे आत्मा, मिळवून सार्थकी लावायचं असतं. हे हेच जीवन जगत असताना प्रत्येक मानवानं भक्ती मार्गाची कास धरली पाहिजे. तीच भगवंत भक्ती भगवंताच्या जवळ जाण्यासाठी एक प्रेरित शक्ती आहे. त्या ब्राह्मण कुलात माझा जन्म झाला, त्या माझ्या ब्राह्मण कुलाचं सार्थक करण्यासाठी आणि भक्ती मार्गाचा प्रसार करावा यासाठी मी ईश्वर नामाची दीक्षा घेतली. पाचानी साधायचा असतो तर म्हणजे प्रपंच एकानं साधता येतो तो परमार्थ, आणि तोच परमार्थ साध्य करण्यासाठी मी प्रपंचाधीन न होता ब्रह्मतेज या व्रताचं आचरण करून ईश्वर नामाची दीक्षा घेतली. परमेश्वराला आत्मसात करून परमार्थ साधिला. अनेक शिष्य संप्रदाय निर्माण करून अनेक शिष्यांना परमेश्वर भक्तीची गुरुदीक्षा दिली. पण हे ईश्वरा, हे मी तपोव्रत चालविलंय ते मी नसून तूच चालविलंय, ते तूच चालविलंय. कर्ता आणि कविता ईश्वरा तूच आहे, मी फक्त निमित्त आहे. हे चाललेलं तपोव्रत याच्याही पुढं अखंड चालवायचं. हा वशिष्ठ प्रयत्नशील राहणार आहे, पण आजच्या दिनी या मार्गाने मार्गक्रमण करतोय खरा, भगवंताचे गुणगान मुखाने गातोय खरा, पण निघालाय तो कुठं? अयोध्या नगरीपर्यंत. अयोध्या नगरीचा राजा पितृश्राद्ध याने पितृश्राद्ध आरंभिले आणि या पितृश्राद्धासाठी अनेक ब्राह्मणांना निमंत्रित केले. त्याबरोबर मला अति आग्रहाचं निमंत्रण आहे, तर मी त्यांच्या कुलाचा कुलगुरू असल्या कारणानं आणि तो माझा पट्टशिष्य असल्या कारणानं मला अति आग्रहाचं निमंत्रण. नभांगणी वास्तविक करणारा सूर्यनारायण माथ्याने आलाय. भोजनाची वेळ समीप आलेली. उचलत्या पावलानं त्या अयोध्या नगरीपर्यंत अंतरितातल्या नदीला मालवू नको, हरिभजना विनकार घालवू नको, हरिभजना विनकार घालवू नको. सुखसागरात नौका मी डोलते तुका, सुखसागरात नौका मी डोलते, सुखसागरात नौका मी डोलते. मी तोडीला किनारा, मी तोडीला किनारा सर्वस्व वाहिले, मी तोडीला किनारा सर्वस्व वाहिले. सुखसागरात नौका मी डोलते, सुखसागरात नौका मी डोलते, सुखसागरात नौका मी डोलते. परमेश्वराच्या मानवाची सांगड करून ज्या स्त्रीने भक्ती केली ती भक्ती सर्वश्रेष्ठ मानली जाते. ज्या स्त्रीने स्वतःच्या सौभाग्याची भक्ती केली तीच भक्ती म्हणजे तीच सेवा ईश्वर सेवाशी वाटली. हे देवा, तुझा मंगलमयचा आशीर्वाद आम्हा उभेता वर आणि या साऱ्या जनतेवर सदैव राहू दे, सदैव राहू दे. खरं खरंच आठवतं ते लहानपणाचा दिवस आई बाबांच्या साथ
तोंडातून निघलेले शब्द, हे बाळ आज तू सोमघरी जाणार आहे, तुझ्या स्वतःच्या घरी जाणार आहे, तुझा गृहप्रवेश होणार आहे, त्या ठिकाणी उमऱ्यावरील माप ओलांडण्याचं कर्तव्य तू करणार आहे आणि त्या दिनापासून पतीच्या पावलावर पाऊल ठेवून तू सुखमय संसार करणार आहे. पण ध्यानी असू द्या, तुझ्या मनात ध्यानी असू द्या आणि काय सांगते ते ऐक. पतीच्या पावलावर पाऊल ठेवण्याचं कर्तव्य तू करणार आहे. कधीही पतीच्या शब्दाच्या बाहेर जाण्याचं कर्तव्य करू नकोस आणि तेच कर. पती जर चुकत असेल तर त्याला मार्ग दाखवण्याचं कर्तव्य कर, कारण प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते. हे देवा, हे विधान सत्य आहे. ते तुझा मंगलमयचा आशीर्वाद. आजच्या दिवशी पाहिलं असेल तर पितृ श्राद्ध आहे आणि आज पतीने ब्राह्मणाचा आदर स्वागत झाले. अद्याप आले नाहीत ते कोणतं माझे स्वामी, लवकरात लवकर या, कारण तुम्ही आलात तर या पितृ श्राद्धाला सुरुवात होईल. यामध्ये लवकरात लवकर या. देवा, तुझ्याजवळ एकच प्रार्थना, एकच प्रार्थना. दिसते मदला सुख चित्र नवे मे संसार मे संसार सांगायची राहून गेली. काही दिवसांपूर्वी एक अत्यंत गरजू व्यक्ती माझ्यापर्यंत आली होती. तिला कामाची नितांत आवश्यकता होती. ती व्यक्ती मला म्हणाली, महाराज, मी पाककलेत प्रवीण आहे, मी उत्तम प्रकारचा आचार्य आहे. त्यांची ती पाककला आम्ही पडताळून पाहिली आणि या माझ्या अयोध्येच्या पाकशाळेत आचार्य म्हणून मी त्यांना कामाला ठेवले. आणि योगायोग आज आहे ते पितृश्राद्ध आणि पितृश्राद्धाच्या भोजनाची जबाबदारी त्या नूतन आचार्याजवळ आम्ही दिली. पहा, सारे अतिथी ब्राह्मण आणि प्रजाजन उपस्थित आहे, पण कुलगुरू वसिष्ठ महान अद्यापही आलेले नाही. काही का ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. जीवनात आरोग्य ऐश्वर्य लाभून आनंद जीवन जगावे
हे का भोजन महाराज हा आपल्या पायाचा पायी पाक शाळेतील नूतन आचार्य आपल्या चरणी नतमस्तक होतोय. या ठिकाणी माझ्याही पेक्षा महत्वाची व्यक्ती इथं उपस्थित आहे. आपल्याही चरणी त्यांचा आशीर्वाद मानतो. मनातील मनोकामना परिपूर्ण होतील अशा प्रकारचा आशीर्वाद. महाराज आजच्या दिनी आहे ते पितृश्राद्ध आणि या पितृश्राद्धानिमित्त कित्येक ब्राह्मण पितृ वेद म्हणतील भोजनासाठी उपस्थित आहे. आजच्या दिनी आपल्या आज्ञेवरून अगदी पंच पक्वानांचं स्वादिष्ट भोजन आम्ही बनविलेलं आहे. जेणेकरून हे भोजन ग्रहण केल्यानंतर इथं आलेला प्रत्येक अतिथी अगदी संतुष्ट होऊन इथून गेला पाहिजे. पण महाराज मला इथं जास्त वेळ दवडता उपयोगाचं नाही, कारण इथं जमलेल्या प्रत्येकाच्या भोजनात कोणत्याही प्रकारची कमतरता उपयोगाची नाही. त्यासाठी मला लवकरात लवकर गेलं पाहिजे त्या पाकशाळेपर्यंत. आम्ही निघालो पाकशाळेपर्यंत. पण महाराज ज्याच्या वेळी आमची गरज वाटते त्याच्यावेळी फक्त हा माणूस आपल्या चरणापर्यंत धावतो. भोजनासाठी सिद्धता करतोय.
कोणाला म्हणतात? जो इतरांना मार्गदर्शन करतो त्याला गुरु म्हणतात. तू कुलगुरू आहेस. कुलगुरू गुरु आणि कुलगुरू यांच्यात फरक आहे. कोणता फरक आहे? गुरु म्हणजे मार्गदर्शक आणि कुलगुरू म्हणजे नाईलाजानं मिळालेला. याला जर दोन शिंग लावली, याला जर दोन शिंग लावली मला शिंग तर हा गुरु नाही गोरू शोभेल. गोरू स्नान करुणी पुण्य घडे. स्नान करुणी पुण्य घडे आणि पाण्यात काय बेडूक थोडे त्यातला बेडूक सारेजण याला योगी म्हणतात. पण हा कसला योगी? योगी कोणाला म्हणतात? रुषती प्राप्नोती सर्वात मंत्रणा ज्ञानेन पश्यन्ति संसार पारम वा इति. जो स्वतः ज्ञान ग्रहण करतो आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग अल्पबुद्धी मुमुक्ष जनांच्या उद्धारासाठी करतो, तो योगी, तो महापुरुष, तो साधू हा बोंधू आहे. तू स्वतःला कधीही श्रेष्ठ दाता समजू नकोस. कारण या विश्वाच्या ठिकाणी दाता म्हणून एकच श्रेष्ठ. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दश सहस्रेषु दाता वा नवति वान वाह. शंभरात एखादा शूर श्रेष्ठ असतो, हजारात एखादा पंडित श्रेष्ठ, 10,000 एखादा वक्ता श्रेष्ठ असतो. पण या जगाच्या ठिकाणी दाता म्हणून एकच श्रेष्ठ आहे. ज्यानं तुला जन्म दिला, ज्यानं मला जन्म दिला, ज्यानं हे विश्व निर्माण केलं, या सृष्टीवर ज्याचं नियंत्रण आहे, तो परब्रह्म परमात्मा परमेश्वर या जगाच्या ठिकाणी दाता म्हणून श्रेष्ठ आहे. त्यामुळे त्याची जागा तू कधीच घेऊ शकत नाही. त्या परब्रह्म परमेश्वराला मी पण मानतो आहे. मला स्थापना वंदन आहे. त्याची जागा मला नको आहे. अरे मर्म जाणे ती स्त्री, गोत्र जाणे तो गोसावी आणि ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. तिथे छाया आणि गोवा तिथे बाया, त्या बायकांना वय. हे जे तुझ्यानं होईल, जे जे तुला जमेल तर माझं करून घे.
शब्द हे राजा मित्र सह ज्या माझ्या भोजनात तू मांस वाढलेला आहेस तेच मांस भक्षण करणारा तू राक्षस होशील. अगं जिथं माझं काही चुकलं नाही तिथं याच्या शापाला मी कधीच भीक घालत नाही. तुमच्या मनात काय चाललंय? मला सांगा. राक्षस काय करणार आपण? त्या शापाला हा? प्रतिसाद तुम्ही सभापती योग्य नाहीये. माझा ऐका. हेच योग्य आहे. काय करू? राजा मित्र सह हा? तू राक्षस होशील. काय? राक्षस हा? हा? काय? माझी योग्यता त्या म्हाताऱ्यामध्ये दाखवून देणार आहे. ओम नमः शिवाय. काय तुम्ही असं करू नका. माझा ऐका. ओम नमः शिवाय. तुम्ही अजून विचार करा. लवकर विचार. ऐका. आई आपल्या मुलाला मारू शकते. जरूर मारू शकते. का नाही मारू शकते? पण तेच मुलं आपल्या आईला मारू शकते. कधीच नाही. या जगातील प्रत्येक आई बाप आपल्या पोरांना जरूर मारू शकतात पण त्या पोरांनी आई बापाच्या बाबतीत तसा विचारही करायचा नसतो. दुसरा प्रश्न विचार. गुरु आपल्या शिष्याला श्राप देऊ शकतो पण तो शिष्याच्या गुरुला श्राप. माझ्या बोलण्याचा भावार्थ तुमच्या लक्षात आला? रागाच्या भरात स्वतःच्या गुरुदेवतेला शाप देण्यासाठी हाती शाप घेतलं. गुरु शिष्याला शाप दिला तर चालू शकतोय पण शिष्याला गुरुला शाप देणं हे धर्म निषेध आहे. मी काय करू? मी काय करू? वसिष्ठ म्हणताना शाप देण्यासाठी शापाला हाती घेतलेला आहे. त्याचं मी काय करू? वसिष्ठ महामुनीने आश्चर्य घेतलंय. हे शाप देऊन भूमीवर कुठंही टाकलं असशील सारी भूमी दगदगणार आहे. या भूमीत केव्हाच कोणत्याही प्रकारचं पीक उपजणार नाहीये. जनजीवन विस्कळीत होणार आहे आणि याला जबाबदार तू राहणार आहे. मग मी काय करू? हे शाप देऊन तू तुझ्या दोन्ही पायांवर उतारो. संकटातून उतरावी. या जनजीवनावर येणारं संकट ठीक आहे. तुम्ही केलेला मार्ग रस्त्याचा राजा मित्र सह हे शापल स्वतःच्या दोन्ही पायांवर लागतोय. संकटातून मुक्तता झाली. अनंत जन्माचा ऋणी राहील मी तू. तुम्ही बोलता बोलता मध्ये नाही नाव थांबला. हे काय? हे मदयंती मित्र सहानु ते शापजन अगदी सहजरित्या आपल्या दोन्ही पायांवर ओतलं खरं. हे असे का करताय? पण त्या मुलीने केले काय? त्यामुळं कोणाला परिणाम केला तर भोगावे लागणार. प्रवासी! काय
अगं विचार कर, शापजोग भूमीवर कुठंही पडलं असतं, सारी भूमी दग्ध झाली असती. मित्र सहन ते शापजोग आपल्या दोन्ही पायांवर होताय, म्हणजे त्यामुळे होणारे परिणाम त्याला भोगावे लागणार आहे. परंतु याला सहन करावं लागेल. तुम्ही उठा, या राष्ट्राची सभा करी आपल्या मातीचे. उठा, स्वतःला चालत लागेल. उठा, उठा, माझा ऐका. वसिष्ठ महामुनींनी दिलेला शाप, त्या शापाचा परिणाम आहे. यावर्षी फार भीती वाटते मला. होय, मला पण भीती वाटते. तुझं काहीही करू शकतो, काहीही करू शकतो. मी तर थांबणार नाहीये. वसिष्ठ महामुनींनी दिलेला शाप की राजा मित्रसो तू नर राक्षस होणार आहे आणि तुला प्रचिती आली नसेल. मित्रसो राक्षसी वृत्तीला वागत होता, आता यापुढं हळूहळू त्याच्या संपूर्ण देहातही बदल होणार आहे. अगदी नर राक्षसासारखा तो होणार आहे. मित्रसानो ते शापजोत आपल्या दोन्ही पायांवर पोचलंय, त्यामुळं त्याचे दोन्ही पाय जळून काळे पडले. म्हणून यापुढं राजा मित्रसो जो नर राक्षस होणार आहे, जो माणसं खाणारा राक्षस होणार आहे, तो कलमाशपाद राक्षस म्हणून ओळखला जाणार आहे. मला सगळं माझं सौभाग्य संकटात आहे. यावर कोणता ना कोणता मार्ग आपणच काढावा. मार्ग आहे. अशीच वसिष्ठ महामुनीपर्यंत जा, उशाप मागून घे. त्या तुमचा मंगलमय आशीर्वाद असू
निघालेली सापवाडी सत्य झालेली आहे. राजा राक्षस होऊन
वणवण भटकतोय हा प्रकार 12 वर्षाचा प्रदीर्घ काळपर्यंत चालणार आहे आणि 12 वर्षे संपतात राजाला पूर्वस्थिती प्राप्त होणार आहे. मणी प्रश्न निर्माण झाला. म्हणतात 12 वर्ष या प्रजेचं काय, या राज्याचं काय? हे तुझं आद्य कर्तव्य आहे. अयोध्या सांभाळणं हे तुझं थोर कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य पार पाडलं पाहिजे. हे तुला हे माझं आद्य कर्तव्य असेल आणि हे जर मी पार पडायला पाहिजे असेल तर तुमचा ज्ञान आणि मार्गदर्शन सदैव पाहिजे, सदैव येऊ पाहिजे. नका. मी तुझ्या पाठीशी आहे. सदैव प्रसन्न असेल तेव्हा मला